3.5 ग्लास म्हणजे 1 किलो डाळ आहे. पाऊण डाळ आहे. सात ग्लास पाणी टाकायचं. त्याला पाण्याला गरम होऊस तर थांब म्हणजे आधा नाले पाण्याला गरम झालं त्याच्यात डाळ टाकून घेऊया. उडते गरम पाणी येते हातावर. साठी ना थोडीशी सुंठ, बडीशेप आणि जायफळ. सुंठ आणि बडीशेप कुटून घेऊया, बारीक करून घेऊया थोडेसे. डाळ शिजून घेतली. कुकर गार होईपर्यंत ही कुटून घेतलंय आणि ही गुळ बारीक करून घेऊया. तोपर्यंत कुकर गार होते. काळं असतं काय नाही का असं त्याच्यात बघून काढायचं, नाही तर मग ते पूर्ण तसं कचकच लागतं. मग त्या गुळाचं काळ कारण ते काढता येत नसतं ना आपल्याला. मग ते बघ म्हणजे काही करताना बारीक करतानाच बारीक बघायला लागतं त्याला. एवढा गुळ घेतला बारीक करून, तरी अर्धा पाऊण किलो असेल गुळ हे नाही का. एवढा घेतला बारीक करून, एवढा ठेवून देऊ. सूट आणि बडीशेप बारीक केलेली टाकून घेऊया त्याच्यात. आणि हा गुळ टाकून घेऊया त्याच्यात. अंदाजे घेऊत आपल्या गोड्यानुसार नाही का. ज्याला गुळ जास्त आवडत असेल तर जास्त टाकला तरी चालेल, पण आपण बरोबर देऊ आपण तेवढा ठेवून देऊ. जास्त होईल त्याच्यात. झालं पुरत नाही आणि बाकी असं असं पातळ नाही राहायला पाहिजे. आई तू विलायची नाही टाकली यात? विलायची नाही टाकली बाळा, मला नाही विलायची आवडते. म्हणजे सुंठ आणि बडीशेप टाकली ना खूप छान लागतात चवीला पोळ्या. त्याच्यासाठी सुंठ आणि बडीशेपच टाकायची. विलायची पण टाकतात पण नाही आवडत ना. पुरण झालंय आपलं, बंद करून घेऊयात आपण हे जाऊ. अद्रक थोडासा, एक कांदा छोटा भाजून घेतलेला, छोटा घेतला मोठा नाही घेतलेला, आणि थोडंसं खोबरं एवढंच वाटायचं आपल्याला. नाही जास्त काय वाटायचं. थोडंसं ना हे खोबरं, लसूण, थोडंसं अद्रक, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि खोबरं काय ना हे फक्त टिचून घेऊया त्याच्यात. आणि हे अद्रक आणि ही हिरवी मिरची, थोडंसं मीठ कुटून घ्या. आता ही येळवणी एवढं पातेलभर काढलंय, नुसतं कुटून घेतलेलं आहे. आणि बाकी हे वाटून घेऊन घेतलेलं आहे. म्हणजे मला दोन्ही टाकायचं ह्याच्यात. हे बारीक नाही केलेलं, म्हणजे असं अर्ध काचं ठेवलेलं आहे. कारण आमटीत असं अर्ध काचं खोबरं असेल ना तर मस्त चव येत नाही. हे ना पाणी गरम करून घेतलं आहे आमटीसाठी आपण. एवढं म्हणजे लागेल एवढंच टाकणार आहे आपण. मस्त परतून घेऊ. त्याच्यात आता मसाला टाकून घेऊ. थोडंसं ना पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी आहे, गरम पाणी टाकून घ्यायचं. ही कच्चं खोबरं टाकून घ्यायचं. येळवणी टाकून घ्यायची त्याच्यात.
अशी डाळ राहू द्यायची ह्याच्यात थोडीशी, एक एक डाळ राहिली ना मस्त दाताखाली लागली मस्त लागते. तिळा टाकून ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊ त्याच्यात. आपण गुळवणी करून घेऊ. खाली फोडलं होतं मी हे ना गुळवणी ठेवून देऊयात आपण आता ना. थोडंसं मीठ टाकून घेतलं. इकडे आमटी होती, इकडे गुळवणी होते. आता इकडे भात घालूया आता. पण बारीक करून घेतले आपण हे, म्हणजे मी नाही बारीक करून घेतलेलं, माझ्या सुनाने बारीक केले. आता मी पीठ मळून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घ्या पिठाला. खाली पाणी टाकलं होतं ना पीठ खाली चिटकून म्हणून ताटाला. थोडंसं तेल टाकून घेऊ त्याच्यात. मस्त असं मऊ पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पोळ्या चांगल्या येतात. हे असं दाबून घ्यायचं खाली. नंतर इथंच मोठं करायचं असं. अशी हलक्या हाताने लाटायची पोळी. जोरात चपाती जशी लाटतं तशी नाही लाटायची. सगळी कोण सारखी लाटायची पोळी. जाड किंवा पातळ अशी नाही ठेवायची. सारखीच लय जाड पण नाही आणि लय पातळ. पहिला तेल टाकून घ्या. टाकून थोडंसंच बघून घ्यायचं असं. खालून अशी फुगायला लागली ना की मग तेल लावायचं खालच्या बाजूने. असं हलक्या हाताने तेल लावायचं, कारण त्याच्यात निवलात घुसायला नको. असे ना सगळ्या बाजूने फुगली पाहिजे पोळी, म्हणजे मग पुरण जातं सगळीकडे. मी इथं फुगले ना त्याच्यामुळे खालच्या बाजूने फुगली नाही. चिटकवून घ्यायचं, फुटली नाही पाहिजे बाजूने.
खूपच मस्त. तेवढंच पुरण घ्यायचं पिठाचा जेवढा गोळा घेतला तेवढंच पुरणाचा गोळा घ्यायचा आणि भरायचा. तसं कमी वाटत होतं म्हणून घेतला आपण त्याच्यात. पहिलं ना एक कुठंच पातळ नाही आणि कुठंच जाड नाही, एकसारखी ठेवायची. तेल किंवा तूप लावलं तरी चालतंय, पण आपण तेल लावतो. आता आहे ना अशाच पूर्ण पोळ्या करून घेते मी. झाली आता ही आपली शेवटची पोळी आहे. टोपलं भरून. हे आहे आपलं आजचं पुरणपोळीचं जेवण, नागपंचमी स्पेशल. मस्त आहे ना? हो.